तर मंडळी, विधान परिषद म्हटलं की निवडणुकीची रणधुमाळी आलीच। आता महायुतीमध्ये या निवडणुकीला घेऊन मोठा संघर्ष पाहायला मिळत होता। कशा प्रकारचा संघर्ष होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेऊ। मात्र आज सकाळी महायुतीची पत्रकार परिषद झालेली आहे, बैठक झालेली आहे। त्या बैठकी दरम्यान काय काय ठरलंय आणि पत्रकार परिषदेमधून काय माहिती मिळाली आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। सध्या महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा आणि कोकणात विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेकडून बंड झाल्यानंतर महायुतीत संघर्ष निर्माण झालेला हे देखील आपल्याला माहिती आहे। एकीकडे छत्रपती संभाजीनगर मधून अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या विरोधात अर्ज भरला, तर दुसरीकडे महेंद्र दळवी यांच्या मुलीने देखील भाजपच्या विरोधात अर्ज भरला। अखेर आता या बंडखोरीला एकनाथ शिंदे यांनी शमवायचे आदेश दिलेत। काल महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे। या बैठकीला सोडून शिंदे आणि सत्तार यांच्यात देखील जवळपास 3 तास बैठक झालेली आहे। म्हणजे महायुतीची एक बैठक झालीच, मात्र त्याला सोडून देखील एकनाथ शिंदे आणि सत्तार यांच्यामध्ये देखील एक जवळपास 3 तास बैठक झाली। आणि पुन्हा फडणवीसांनी देखील सत्तार यांना मुंबईत येण्याचे आदेश दिलेले होते। महायुतीला आतापर्यंत 3 बंड शमवण्यास यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती माहिती घेणार आहोत। एकनाथ शिंदे यांचे नेते बॅकफूटवर कसे गेले, त्यांनी हा संघर्ष कसा थांबवला आणि महायुती धर्म पाळला जावा यासाठी महायुतीच्या नेत्यांना कसा घाम फुटलेला, म्हणजे हा धर्म पाळवण्यासाठीच आपल्या नेत्यांमध्येच कशा प्रकारे घाम फुटलेला, हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगर मधील आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शिंदेच्या पक्षातून जी बंडखोरी झाली आहे त्याबाबत चर्चा करण्यात आली होती आणि अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील बैठक होईल असं देखील ते म्हणाले होते। त्यामुळे तशी बैठक झालेली आहे। आता ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक कशासाठी, तर सत्तार यांनी भाजप हे शिवसेनेला एक संपवायच्या मागे लागलेला आहे अशा प्रकारची टीका केली होती आणि दोन्ही शिवसेना एकत्र आले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं, ज्यामुळे महायुतीत मोठा संघर्ष निर्माण झाला आणि 2 शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेला एक उधाण आलं। अखेर या बैठकींच्या सत्रानंतर अब्दुल सत्तार म्हणाले, एकनाथ शिंदे जे बोलतील तो अंतिम शब्द असेल आणि समीर सत्तार यांचा अर्ज जो आहे तो मागे घेण्याची त्यांनी तयारी देखील दर्शवलेली आहे। आता विषय येतो कोकणाचा। रायगडच्या जागेवर तर 2 अर्ज शिवसेनेकडून भरण्यात आलेत। एक अर्ज होता भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचा आणि दुसरा अर्ज होता महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांचा। आता म्हटलं जात आहे या जागेसाठी कोकणातील आमदारांची मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढली आहे। पालकमंत्री पदाच्या बदल्यात आपण ही आमदारकी देतोय असं ठरल्यानंतर अर्ज मागे घेण्यावर एकमत झाल्याचं एबीपी माझा सारखी माध्यमे सांगतायत। जुईली दळवी देखील लवकरच हा अर्ज मागे घेतील अशी देखील एक माहिती आहे। यानंतर तिसरी बंडखोरी ही नाशिकमध्ये झाली होती। गणेश गीते जे भाजप नेते आहेत, माजी स्थायी समिती सभापती आहेत आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत, त्यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज दाखल केले। सदर नाशिकची जागा ही शिंदे सेनेच्या नरेंद्र दराडे यांना सुटली होती। गीते यांनी फडणवीस आणि महाजन यांनी जागेसाठी शब्द दिल्याचा दावा केला, त्यानंतरच त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला असल्याचं एक सांगितलं। पण म्हटलं जातंय आता हेच बंड महायुतीने आणि खास करून भाजपने शांत करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आज अखेर महायुतीने बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांची जिल्हानिहाय अधिकृत उमेदवारांची नावे घोषित केली। पत्रकार परिषद दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर टीका करताना मवियाकडे ना पुरेसे संख्याबळ आहे ना ठोस रणनीती आहे असा दावा केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बहुतांश माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या संपर्कात असल्याने आणि महाविकास आघाडीचे नेते देखील संपर्कात असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरेल आणि सर्व जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलंय। सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे वातावरण कमालीचं तापलंय आणि सर्वांचं लक्ष आता 4 जूनच्या डेडलाईन कडे आहे आणि 18 जून रोजी होणाऱ्या मतदानाकडे आहे। व्हिडिओच्या शेवटीला तेच, निवडणूक जाहीर झाल्यापासून काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे आव्हान समोर आलंय, मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आतापर्यंत 3 प्रमुख ठिकाणची बंडखोरी शांत करण्यात महायुतीला यश आल्याचं म्हटलं जात आहे। 4 जून हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोर किंवा अपक्ष म्हणून अर्ज केलेल्या नेत्यांनी पक्षाशी चर्चा करून अजूनही माघार घेता येईल असं आवाहन आज केलंय। तसेच पक्षाचा आदेश मानणाऱ्यांना राजकीय पुनर्वसनाचा विचार भविष्यात केला जाईल आणि शासकीय समित्या महामंडळ जे आहेत ते देखील दिले जातील असं देखील एक आश्वासन आजच्या पत्रकार परिषदेमधून करण्यात आलेलं आहे। पण असं असलं तरी अजूनही शिवसेनेची एक तक्रार आहेच,
त्यांना निधी मिळत नाहीये, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं काय होईल हा प्रश्न शिवसेनेला पडलाय. सोबत येऊन जर का अशी वागणूक मिळणार असेल तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात, नाराजी निर्माण होते, मग असा संघर्ष निर्माण होत असल्याचं शिंदे सेनेचे नेते सांगतात. अब्दुल सत्तार यांनी तर इशाराच दिलाय, 2029 पर्यंत आमच्या नेत्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.